Hello dear student, today we are going to speak about how to speak daily routine sentences. Daily routine sentences म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपण ज्या ज्या गोष्टी करतो त्या इंग्रजीमध्ये कशा बोलायच्या ते आपल्याला आज बघायचं आहे. तर चला आपण वेळ न दवडता बघूया की आपण सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपायला लागेपर्यंत झोप होईपर्यंत कोणकोणती कामं आपण करतो घरी आणि ती वाक्य आपण इंग्लिशमध्ये कशी बोलतात. तर सुरू करूया आपण अशी वाक्य कशी असतात. तर बघूयात आपली जी दिनचर्या असते ती दिनचर्या एक हाऊस वाईफ आणि त्याचबरोबर एक व्यक्ती कशी पूर्ण करतो. तर या ठिकाणी मी जी आज डेली रुटीन सांगणार आहे ती डेली रुटीन मी एका हाऊस वाईफची सांगणार आहे. परंतु एखादा पुरुष देखील या ठिकाणी याच्यामध्ये थोडेसे चेंज करून ही वाक्य इंग्लिशमध्ये बोलू शकतो. मी हे वाक्य जरी हाऊस वाईफसाठी बनवले असले तरी इतर कोणीही देखील याच्यामध्ये थोडे थोडे चेंजेस करून ही वाक्य या ठिकाणी बोलू शकतो. तर बघूया, प्रत्येक जण सकाळी 6 ला उठतो तर हे वाक्य आपल्याला इंग्लिशमध्ये बोलायचं आहे तर ते कसं बोलायचं. आता तुम्ही म्हणाल मी 5 वाजता उठतो तर मग तुम्हाला थोडासा चेंज करावा लागेल. कोणी 8 वाजता उठतो तर तुम्हाला थोडासा चेंज करावा लागेल आणि थोडेसे चेंज करून तुम्हाला वाक्य बनवावं लागतील. आता हे जे पहिलं वाक्य आहे तर हे पहिलं वाक्य कसं करायचं. मी सकाळी 6 ला उठते असं एखादी हाऊस वाईफ जर म्हणत असेल तर ते वाक्य कसं करायचं. तर बघूया कसं करायचं. तर ते वाक्य असं होईल. काय होईल. आय वेक अप ॲट 6 AM इन द मॉर्निंग. आय वेक अप ॲट द 6 AM इन द मॉर्निंग. तुम्हाला माहिती आहे मग AM म्हणजे काय. तर सकाळचे 6 साठी आपण जेव्हा सकाळ असते तेव्हा आपण AM म्हणतो आणि जेव्हा संध्याकाळ असते तेव्हा आपण PM म्हणतो. हे काही सांगायची गोष्ट आपल्याला नाही किंवा गरज नाही. परंतु मी सकाळी 6 ला उठते जेव्हा एखादी हाऊस वाईफ तुम्हाला सांगत असेल त्यावेळेस ते अशा पद्धतीने सांगेल. आता मी सकाळी 6 ला उठते ही लेडीज म्हणेल पण पुरुष काय म्हणेल मी सकाळी 6 ला उठतो. तर दोघांसाठी इंग्लिशमध्ये असंच होईल की आय वेक अप ॲट 6 AM इन द मॉर्निंग. ओके. बरं, जर कोणी 5 ला उठत असेल तर तुम्हाला काय म्हणावं लागेल. आय वेक अप ॲट 5 AM इन द मॉर्निंग असं म्हणावं लागेल. लक्षात येतंय. हे झालं पहिलं वाक्य. आता आपण बघूया दुसरं वाक्य. आता उठल्यानंतर आपण काय करतो, आपण आंघोळीला जातो तर हे वाक्य आपल्याला इंग्लिशमध्ये सांगायचं तर कसं सांगता येईल. तर बघा ते अशा पद्धतीने सांगता येईल. देन आय गो टू बाथ. कसं सांगता येईल. देन आय गो टू बाथ किंवा थोडंसं चेंज करून आपल्याला बाथच्या ऐवजी आपल्याला असंही म्हणता येईल. देन आय गो टू शॉवर. देन आय गो टू शॉवर असं देखील म्हणता येईल. नंतर मी आंघोळीला जातो किंवा आंघोळीला जाते. दोन्हीसाठी हे एकच वाक्य आपल्याला इंग्लिशमध्ये म्हणता येईल. बाथच्या ऐवजी तुम्ही शॉवरही घेऊ शकता है ना. किंवा तुम्ही ब्रशचाही वापरू शकता. देन आय ब्रश माय टीथ असंही म्हणू शकता. या ठिकाणी एक वाक्य ऍड करू शकता. त्यानंतर मी तयार होतो व मुलांसाठी स्वयंपाक बनवते. त्यानंतर मी तयार होते व मुलांसाठी स्वयंपाक बनवते. आता इथं 2 वाक्य. त्यानंतर मी तयार होते हे एक वाक्य आणि मुलांसाठी स्वयंपाक बनवते हे एक वाक्य. तर हे वाक्य आपल्याला इंग्लिशमध्ये सांगायचे तर कसं सांगितलं जाईल. देन आय गेट रेडी. म्हणजे त्यानंतर मी तयार होतेसाठी काय. देन आय गेट रेडी अँड मुलांसाठी स्वयंपाक बनवते अँड कुक फूड फॉर चिल्ड्रन. मुलांसाठी स्वयंपाक बनवते कुक फूड फॉर चिल्ड्रन असं तुम्ही इंग्लिशमध्ये बोलू शकता. आता पहा, मुले शाळेत जातात. आता स्वयंपाक बनवल्यानंतर मुले शाळेत जातील. मुले शाळेत जातात. नंतर मी घराची साफसफाई करते व नंतर मी कपडे धुते. इथं 3 वाक्य तुम्हाला बोलायचे. आता मुले शाळेत जातात यासाठी काय होईल. चिल्ड्रन गो टू स्कूल होईल. बरोबर आहे. मुले शाळेत जातात यासाठी काय होईल. चिल्ड्रन गो टू स्कूल होईल. देन आय क्लीन हाऊस अँड देन वॉश क्लोज. मग नंतर मी घराची साफसफाई करतेसाठी देन आय क्लीन हाऊस व नंतर मी कपडे धुते यासाठी देन आय वॉश क्लोज. अशा पद्धतीने तुम्ही इंग्लिशमध्ये बोलू शकता. लक्षात येते. ओके. आता ही सगळी कामं झाल्यानंतर अजून हाऊस वाईफ काय काम करते. मी 11 वाजता भांडे धुते हे वाक्य आहे. तर हे वाक्य इंग्लिशमध्ये कसं करायचं. मी 11 वाजता भांडे धुते. आय वॉश अटेन्सिल्स ॲट 11 o'clock असं बोलायचं. आय वॉश
अटेन्सिल्स, अटेन्सिल्स मीन्स भांडे आहे ना. आय वॉश अटेन्सिल्स ॲट 11 o'clock म्हणजे मी 11 वाजता भांडे धुते असं एखादी हाऊसवाईफ म्हणेल. किंवा अटेन्सिल्सच्या ऐवजी तुम्ही दुसरा एक शब्द वापरू शकता, डिशेस पण वापरू शकता. काय वापरू शकता? डिशेस. मग काय म्हणता येईल? आय वॉश डिशेस ॲट 11 o'clock. आय वॉश डिशेस ॲट 11 o'clock असं म्हणता येईल. नंतर मग काय करतात काम, तर मी मैत्रिणीला फोनवर गप्पा मारते, किंवा पुरुष असेल तर तो असंही म्हणू शकतो की मी मित्राला फोनवर गप्पा मारतो, है ना, असंही म्हणता येईल. मग मी मैत्रिणींना फोनवर गप्पा मारते, हे कसं होईल मग, तर ते असं होईल, आय चॅट विथ माय फ्रेंड्स ऑन मोबाईल, है ना, आय चॅट विथ माय फ्रेंड्स ऑन मोबाईल. आणि एखादा पुरुष हे वाक्य बोलत असेल तर मी मित्रांना फोनवर गप्पा मारतो, हे कसं होईल, ते पण असंच होईल, आय चॅट विथ माय फ्रेंड्स ऑन मोबाईल. ओके, लक्षात येत आहे. आता आपण बघूया दुसरं वाक्य. आता गप्पा मारल्यानंतर पुढचं कोणतं काम राहतं, नंतर मी दुपारी सासूबाई सोबत जेवण करते असं हाऊसवाईफ जर बोलू लागली इंग्लिशमध्ये तर ते कसं होईल, देन इन आफ्टरनून आय हॅव लंच विथ माय मदर इन लॉ. सासूबाईला आपण काय म्हणतो, मदर इन लॉ. देन इन आफ्टरनून म्हणजे दुपारी, आय हॅव लंच, लंचला आपण दुपारच्या जेवणाला आपण लंच म्हणतो, आय हॅव लंच विथ माय मदर इन लॉ, है ना, असं. किंवा एखादा पुरुष बोलणार असेल तर आपण कसं वापरू, मी दुपारी माझ्या मित्रासोबत जेवण करतो असं. तर इन आफ्टरनून आय हॅव लंच विथ माय फ्रेंड्स असा पुरुष बोलू शकेल. बरोबर आहे. पुढचं वाक्य, मग मी निवांत 1 तासाची झोप घेते असं हाऊसवाईफ जर तिला इंग्लिशमध्ये म्हणायचं असेल तर ती कसं म्हणेल, देन आय टेक अ रेस्टफुल 1 hour स्लीप. निवांत म्हणजे अ रेस्टफुल, 1 hour म्हणजे 1 तासाची झोप. देन आय टेक अ रेस्टफुल 1 hour स्लीप असं तुम्हाला म्हणता येईल. किंवा पुरुष म्हणत असेल तर थोडं हेच वाक्य पुरुष देखील म्हणू शकतो, मी 1 तासाची निवांत झोप घेतो, आय टेक अ रेस्टफुल 1 hour स्लीप, तो देखील असं म्हणू शकेल. 3 वाजता शाळेतून मुलं येतात, ठीक आहे ना, परत येतात, तर हे कसं होईल मग, चिल्ड्रन रिटर्न फ्रॉम स्कूल ॲट 3 PM. आता इथं AM च्या ऐवजी काय झालंय, PM आहे, कारण दुपारच्या नंतरची वेळ म्हणून PM. चिल्ड्रन रिटर्न फ्रॉम स्कूल ॲट 3 AM. किंवा रिटर्नच्या ऐवजी तुम्ही कम फ्रॉम स्कूल पण वापरू शकता, किंवा अराइव्ह फ्रॉम स्कूल पण वापरू शकता. चिल्ड्रन अराइव्ह फ्रॉम स्कूल ॲट 3 PM वापरू शकता, कम फ्रॉम द स्कूल ॲट 3 PM देखील वापरू शकता, किंवा रिटर्न पण वापरू शकता. ओके, लक्षात आलं. आता पुढचं वाक्य बघूया, नंतर त्यांना गप्पा मारत जीव घालते, ही हाऊसवाईफ म्हणू शकते असं वाक्य. तर हे इंग्लिशमध्ये कसं सांगायचंय, नंतर त्यांना गप्पा मारत जीव घालते, तर ते असं म्हणता येईल तुम्हाला, देन आय फीड देम हॅव्हिंग डिस्कशन. देन आय फीड देम हॅव्हिंग डिस्कशन. हेच वाक्य पुरुष देखील म्हणेल की मी त्यांना जेवण गप्पा मारत जीव घालतो, तो असंही म्हणू शकतो. किंवा इथं थोडासा अजून एक चेंज करता येईल आपल्याला, काय, हॅव्हिंग डिस्कशनच्या ऐवजी, हे हॅव्हिंग डिस्कशनच्या ऐवजी तुम्हाला चॅटिंग वापरता येईल. मग कसं होईल, देन आय फीड देम चॅटिंग व्हाईल चॅटिंग, किंवा विथ चॅटिंग असं देखील तुम्हाला म्हणता येईल, है ना. तर हे झालं. पुढचं वाक्य काय असणार आहे, त्यानंतर मुले 1 तास झोपतात, हे वाक्य कसं होईल, तर ते इंग्लिशमध्ये असं होईल, आफ्टर दॅट चिल्ड्रन स्लीप फॉर an hour. आफ्टर दॅट चिल्ड्रन स्लीप फॉर an hour असं वाक्य तुम्हाला हे इंग्लिशमध्ये बोलता येईल. असंच पुरुषही बोलू शकतात आणि लेडीज पण असंच बोलू शकतात. मग नंतर लेडीज काय म्हणेल की मुलं झोपल्यानंतर मी छोटे छोटे काम करते, मुले झोपलेले असताना. तर मग झोपलेले असताना व्हाईल वापरतात, व्हाईल आय फिनिश स्मॉल हाऊस वर्क्स. स्मॉल हाऊस म्हणजे छोटे छोटे कामं, व्हाईल आय फिनिश स्मॉल हाऊस वर्क्स असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. मी 5 वाजता मुलांना क्लासला सोडते, किंवा पुरुष असेल तर तो देखील म्हणू शकेल, मी 5 वाजता मुलांना क्लासला सोडतो, तर कसं होईल मग हे, आय लिव्ह द चिल्ड्रन फॉर क्लास ॲट 5 PM. आय लिव्ह द चिल्ड्रन फॉर क्लास ॲट
5 PM अशा पद्धतीने आपल्याला म्हणता येईल. लक्षात येत आहे. मी जवळपास पुरुष आणि स्त्रियांसाठी हे वाक्य बरेच साम्य आहे याच्यामध्ये, परंतु स्त्रियांचा विचार करून बहुतेक मी हे वाक्य बनवले, पण त्यातले बरेच वाक्य पुरुष देखील वापरू शकतो. आणि दिवसभरामध्ये बहुतेक वेळा आपण जेव्हा कोणाला बोलत असतो तेव्हा अशीच वाक्य आपण बोलत असतो, परंतु ते आपण मराठीमध्ये बोलत असतो. जर आपल्याला इंग्लिशमध्ये बोलायचे असतील तर अशा पद्धतीने तुम्ही ते वाक्य बोलू शकता. लक्षात येत आहे. आता हे वाक्य फार सोपं आहे. काय वाक्य आहे? ते 6 वाजता परत येतात. ते म्हणजे कोण? चिल्ड्रन, मुलं. तर हे ते जे आहे ते मुलांसाठी, दोघांसाठी वापरलंय, तिघांसाठी वापरलंय, अनेक मुलांसाठी वापरलंय, म्हणून त्यांसाठी आपल्याला दे वापरावं लागतं. तर बघा इथं मग त्यासाठी आपण दे वापरलंय या ठिकाणी. दे रिटर्न ॲट 6 PM. दे रिटर्न ॲट 6 PM. किती वाजता परत येतात? ते 6 वाजता परत येतात, हे या ठिकाणी सांगितलं. ते अशा पद्धतीने हे वाक्य इंग्लिशमध्ये करायचं. नंतर आम्ही गार्डनला फिरायला जातो. मग हे वाक्य कसं करायचं? बघा, नंतर म्हणजे ते, नंतर आम्ही गार्डनला फिरायला जातो. तर मग कसं होईल? तर बघा, देन वी गो फॉर अ वॉक. फॉर अ वॉक म्हणजे फिरायला, चालायला, फिरायला. फॉर अ वॉक कुठे जातो? इन द गार्डन. गार्डन मध्ये जातो. देन वी गो फॉर अ वॉक इन द गार्डन. अशा पद्धतीने तुम्ही हे वाक्य म्हणू शकता. आणि मग आम्ही गार्डनला गेल्यानंतर वापस कधी येतो? आम्ही गार्डनहून 7:20 वापस येतो. 7:20. 7:20. तर हे कसं होईल मग? वी रिटर्न फ्रॉम द गार्डन ॲट 7:20 PM. वी रिटर्न फ्रॉम द गार्डन ॲट 7:20 PM. आम्ही गार्डनहून परत, रिटर्न म्हणजे परत येतो. किती वाजता येतो? 7:20 येतो. तर आम्ही गार्डनहून, तुम्ही त्या गार्डनच्या ऐवजी काही करू शकता, हे की नाही? की आम्ही मंदिराहून 7:20 परत येतो असं पण करू शकता. तर मग मंदिराचा जर उल्लेख केला तर काय होईल? वी रिटर्न फ्रॉम द टेम्पल ॲट 7:20 PM. फ्रॉम द गार्डनच्या ऐवजी फ्रॉम टेम्पल करायचं, ठीक नाही? तुम्ही काही, किंवा तुम्ही फ्रॉम द क्लास म्हणू शकता, कोणताही शब्द त्या ठिकाणी वापरू शकता. मी कशा पद्धतीने इंग्लिश बोलायला, एक प्रातिनिधिक वाक्य तुम्हाला या ठिकाणी सांगतोय की अशा पद्धतीने आपण इंग्लिशमध्ये वाक्य मराठीतून इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करू शकतो, बोलू शकतो. लक्षात येत आहे. आता पुढचं वाक्य बघूया. मग आम्ही स्वयंपाक करायला लागतो. मग आम्ही स्वयंपाक करायला लागतो. तर हे वाक्य काय होईल? देन वी स्टार्ट कुकिंग. आम्ही स्वयंपाक करायला लागतो. देन वी स्टार्ट कुकिंग. पुढचं, आम्ही रात्री 8:30ला जेवण करतो. आम्ही रात्री, आता आपण दुपारचं जेवणाला आपण लंच शब्द वापरला होता. रात्रीच्या जेवणाला काय शब्द वापरायचा असतो? तर लक्षात घ्या, थोडासा वेगळा शब्द असतो. वी हॅव डिनर ॲट 8:30 PM. सकाळीसाठी आपण AM म्हटलं होतं, इथं रात्रीसाठी आपण PM म्हटलंय, 8:30. आणि संध्याकाळच्या, रात्रीच्या जेवणाला आपण काय म्हणतो? डिनर म्हणतो. लक्षात घ्या, संध्याकाळच्या जेवणाला काय म्हणतो? डिनर म्हणतो. आणि दुपारच्या जेवणाला आपण लंच म्हणतो. वी हॅव डिनर ॲट 8:30 PM. आता बघूया, रात्री 9 वाजता मुले होमवर्क करू लागतात. रात्री 9 वाजता मुले होमवर्क करू लागतात. तर याचं काय होईल? चिल्ड्रन स्टार्ट डुईंग होमवर्क ॲट 9 PM. ॲट 9 PM. हे ॲट कधी वापरायचं असतं? जेव्हा एखादी गोष्ट आपण शार्प एखाद्या टाइमला सांगत असतो त्यावेळेस ॲट वापरायचं. ॲट, टू किंवा ॲट मध्ये हा डिफरन्स आहे. चिल्ड्रन स्टार्ट डुईंग होमवर्क ॲट 9 PM म्हणजे मुलं बरोबर 9 वाजता अभ्यासाला, होमवर्कला सुरू करतात. हे झालं वाक्य. आणि लास्टचं वाक्य आहे, आम्ही रात्री 10 वाजता झोपतो. मग हे कसं होईल? रात्री आम्ही 10 वाजता झोपतो. तर बघा, अँड वी स्लीप ॲट 10 PM. अँड वी स्लीप ॲट 10 PM. तर मित्रहो, अशा पद्धतीने एक व्यक्ती, मग स्त्री असेल किंवा पुरुष असेल, घरी असताना इंग्लिशमध्ये कसे वाक्य इंग्लिशमध्ये बोलू शकतो? तर अशा जवळपास 30 वाक्ये, 30 वाक्य मी तुला या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेले आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल मित्र, तर नक्कीच या व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि नंतर पुढे जे बेल आयकॉनचं बटन आहे ते दाबायला मात्र विसरू नका, की जेणेकरून तुम्हाला असे अनेक व्हिडिओ ऐकायला मिळतील. आणि जर हा व्हिडिओ आवडला तर शेअर करायला मित्रांना, आपल्या
नातलगांना शेअर करायला विसरू नका. एवढं बोलतो आणि थांबतो. धन्यवाद.